सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. BLO SIR मतदान जनजागृतीच्या कार्यक्रमानिमित्त बबलू देशमुख यांनी सुधाकर पाटील भारसाकळे यांना घेतले धारेवर. दर्यापूर येथे माहेश्वरी भवन काँग्रेसच्या वतीने मतदान जनजागृती SIR मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी कार्यक्रमानिमित्त सुधाकर पाटील भारसाकळे यांची सत्यता समोर आहे तरी काय या विषयावर संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला. सत्य आहे तरी काय, पाहूया संपूर्ण व्हिडिओ बबलू देशमुख यांचे. त्या 6 महिन्याच्या आधी एका संचालकाकडे गेला, याच्यावर चूप राहिला नाही तो. म्हणजे काँग्रेसची सत्ता काढून चूप राहिला नाही. तर याच्यानंतरही एका संचालकाकडे गेला. आपली संख्या 11 होती, सर्व बहुमत आपल्याकडे होतं, आतून हा त्याच्यासोबत होता, फक्त दाखवत होता आपल्याला आणि सही करत. एका संचालकाकडे हा गेला, इच्छा संचालक, त्याला म्हणते म्हणे मी बच्चू कळूशी अभिजित ढेपेशी बैठक करून देतो, या भानगडी 16 आणि त्याची बैठक करून काहीतरी घेऊन घ्या. लाज वाटायला पाहिजे. काँग्रेसमध्ये असून काँग्रेस खतम करायचे काम ह्या बदमाशानं केले आणि इकडे शाह म्हणून सांगते मी एकदम साधा माणूस आहे. अरे एवढा जहरीला माणूस आहे, जवळून पाहिलेला आम्ही आहे, तुम्ही पाहिला काही लोक एवढा जहरीला आहे. मग ह्या गोष्टी त्या संचालकानं मला सांगितल्या. मला वाटलं ठीक आहे, एखाद्याचा होत असतं म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तो दुसऱ्या 1-1.5 महिन्यानं तिथंच गेला 2 संचालकाकडे. म्हणजे आता आपले दिवस कमी राहिले, आपण आता याच्याशी जमून घ्या आणि कोर्ट कचेऱ्या बंद करा. म्हणजे काय, काँग्रेसविषयी त्याला आपुलकी होती? काँग्रेसविषयी काही भावना होत्या? बिलकुल नाही. स्वतःची पोळी काँग्रेसच्या भरोश्यावर भाजली, काँग्रेसच्या भरोश्यावर नेता झाला आणि काँग्रेसला डोळे दाखवायला लागला. फक्त पैशाच्या मागे. म्हणून जशी मूर्ती दिसते तशी नाही, जहिरीली मूर्ती आहे. तो येत असेल तर मी त्याला समोरासमोर त्याच्याशी संवाद करायला तयार व्हावले कशी. एवढा जहिरीलापणा त्यानं काँग्रेसमध्ये राहून केला आणि स्वतः नेता झाला आणि आता काँग्रेस काही फरक पडत नाही. असे आले गेले, किती गेले. अशोकराज चव्हाण सारखा जो काँग्रेसनं मुख्यमंत्री केला, जो प्रदेशाध्यक्ष राहिला, तो काँग्रेसने सोडून गेला. पण त्याच्या याच्यात खासदारकी काँग्रेसची सीट आली, तो पडला. आणि काँग्रेसच्या नेत्याच्या मागे नाही, जनता एक या नेत्याच्या मागे नाही, काँग्रेसच्या मागे. म्हणून हा गेला. याच्या आधी आपले बाळासाहेब वानखडे होते, त्यांचं तर बोलाय याच्यापेक्षा जास्त होत. त्यांनी बीजेपीत प्रवेश केला तर आपल्याला सर्वांना असं वाटलं होतं का कुठंतरी काँग्रेस कमजोर झाला, पण अजून उठली. आता घाबराचं कारण नाही. एवढी मोठी संख्या आणि गावागावात घराघरात काँग्रेस पोचते. म्हणून तुम्ही सर्व नेते लोक, गाव सांभाळणारे लोक, हे प्रहार आले आणि गेले, पण तुम्ही कधी डगमगले नाही. काँग्रेसचा शिपाई कधी डगमगला नाही. म्हणून काँग्रेस जिथं आहे तिथंच आहे. काँग्रेसनं द्यायला सोडलं त्याला आपल्याला हात दाखवायचा आहे, त्याला हात दाखवायचा आपल्याला. जिल्हा बँकेची निवडणूक आहे, लागली आहे आता. आपण आपली सर्वांची ताकद, आपली सर्वांची मेहनत
आपल्याला जिल्हा बँकेत तालुक्याची आणि जिल्ह्याच्या सीटा काळाच्या त्यांनी बेमाने केल्या. 1100 मतं त्यांनी करून घेतले. जिल्हा लेवलचे सोसायटी जेवढ्या आहेत तेवढ्याच आहे, पण त्या 1100 कोर्टात आहे. आणि आपण जे 1200 केले ते फेटाळले, ते 1200 कोर्टात. म्हणून एक तर हे येईल, नाही तर एक तर ते जाईल. काहीतरी होणारच, अनगॅरंटीन होणार. म्हणून बँक तुमच्या ताकदीनं आपल्याला पुन्हा आणायची आहे. आणि जे गेले त्याचा विचार न करता काँग्रेसला उभारी आहेच, याच्यापेक्षा जास्त उभारी कशी भेटल त्याच्यासाठी आपण लोकांना चांगली मेहनत करा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.